बातमी आहे बारामतीतून सरकारच्या आगामी कार्यक्रमासंदर्भात। बारामतीत सरकारचा कार्यक्रम होतोय आणि राष्ट्रपाने मात्र वेगळाच हट्ट धरलेला आहे। कार्यक्रमाच्या पत्रिकेत शरद पवारांच्या नावाचा हट्ट राष्ट्रपाकडनं केला जातोय। बारामतीला 2 मार्च रोजी नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राष्ट्रपाकडून शरद पवारांच्या नावाचा हट्ट केला जातोय। बारामतीमध्ये 2 मार्चला नमो महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला पवार साहेबांना आमंत्रण नसल्याची माहिती मिळत आहे। आपल्या बरोबर सुप्रियाताई आहेत। ताई, पवार साहेबांना नमो महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण नाही अशी माहिती मिळत आहे, काय सांगा? नाही, कार्डावर तरी त्यांचं नाव नाहीये बारामतीच्या, आणि कदाचित म्हणजे वंदना चव्हाण ज्या खासदार म्हणून रिटायर होत आहेत त्यांचं नाव आहे, पण आदरणीय पवार साहेबांचं नाहीये। आता कदाचित सरकार असं म्हणू शकते, म्हणजे हे मला माहिती नाही की आदरणीय पवार साहेबांचा पत्ता मुंबईचा आहे म्हणून आम्ही मुंबई करतोय। तर मला सरकारला विचारायचंय, मुंबईच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ते पवार साहेबांचं नाव टाकतात का? हा पण प्रश्न आहेच ना। त्याच्यामुळे नक्की या सरकारचं काय चाललंय तुम्हाला सरकारलाच प्रोटोकॉलचं विचारायला लागेल। 2 मार्चला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत। पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलंय असं माहिती मिळतंय, काय? हो, आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिथी देवो भव, बारामती हे आमचं गाव आहे म्हणून त्यांना सांगितलंय, विनंती केली आहे की आमच्या बारामतीत आमच्या घरी आपण सगळ्यांनी जेवायला यावं, चहाला यावं, जसं तुम्हाला सोयीचं असेल। कारण का राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आज बारामतीला येत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आनंदच होईल। तर ते आले सांगितले। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।